नंतर बातमी आहे मुंबईमधून मोठी ब्रेकिंग न्यूज ही मुंबईमधून समोर येते आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये हा भीषण अपघात झालाय। ही मोठी बातमी, सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय। मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची देखील मोठी बातमी समोर येते। सकाळी 5:45च्या सुमारास हा भीषण अपघात झाला। या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश असल्याचं समोर आलंय। सकाळी 5:45च्या सुमारास हा अपघात झालाय। दरम्यान ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। हे ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी आले होते अशी देखील माहिती आहे। अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव कृष्णा देसाई असं असून महिलेचं वय साधारणतः 34 वर्ष असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही। ज्येष्ठ नागरिकाचं वय 67 असून किशोर लमाने असं त्यांचं नाव आहे। सध्या मी आहे मुंबईतील अगदी मुख्य ठिकाणी म्हणजे मरीन ड्राईव्ह येथे। रोज सकाळी इकडे खूप वर्दळ असते। आपण इथे दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय की पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। एक गाडी येऊन अजून 2 गाड्यांना आदळून हा अपघात झालेला आहे। या अपघातादरम्यान 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। एक बाईक चालक, त्याच्या मागे बसलेली तरुणी आणि तिसरी व्यक्ती म्हणजे मॉर्निंग वॉक करायला आलेले ज्येष्ठ नागरिक, अशा 3 जणांचा मृत्यू झालाय। आपण दृश्यांच्या माध्यमात बघतोच आहे की अपघातग्रस्त गाड्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। मुलीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। याच दरम्यान त्या मृत व्यक्तींना जीटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेलं आहे। मुलाकडचे नातेवाईक सापडलेले असून मुलीचे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला। पोलीस पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि इथे आपण बघतो की रोज वर्दळ असते, गर्दीचं ठिकाण आहे। याच दरम्यान हा मृत्यू झाला। गाडी 80च्या स्पीडवर सुसाट पळत होती म्हणून हा अपघात झालेला आपल्याला दिसतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई। तर मरीन ड्राईव्हमध्ये सकाळी भीषण अपघात झालाय। 5:45च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि या मरीन ड्राईव्हवरील अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या तिघांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा देखील समावेश आहे।